कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत थोडंसं आपल्या हिंदुस्थानविषयी आणि हिंदुस्थानच्या इतिहासाविषयी. इतिहास तुटका मोडलेला असा अर्धवट काहीतरी इतिहास शिकत शिकत आपण 10वी होतो आणि मग 10वी नंतर ज्या लोकांना आर्ट्सची आवड आहे, लिटरेचरची आवड आहे, ती लोक फक्त त्या साईडला जातात. बाकी लोकांना मुबलक पैसा कमवायचा असतो, फॉरेनला जायचं असतं, चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या असतात, आईबापांना अगदी सुखात ठेवायचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं असतं. त्या लोकांना इतिहासाशी देणं घेणं नसतं आणि आजही नाही आहे. आजही आपला देश, माझा हिंदुस्थान किती लोक छातीठोकपणे अभिमानाने सांगतात हो. दिवसेंदिवस ही पण संख्या घटत चालली आहे. कारण इतिहासात डोकवायचंच नाही आहे. जो काही तुटका मुटका इतिहास शिकलाय त्याच्याकडनं सुद्धा काहीही शिकायचं नाही असंच प्रत्येक जणांनी ठरवलंय. अरे हा हिंदुस्थान, हिंदूंवरती आक्रमण करत करत हा हिंदुस्थान बळकावण्यासाठी किती जण आले हजारो वर्षात. किती मंदिरं तोडली, किती मंदिरं लुटली, किती लोकांना लुटलं गेलं, किती श्रीमंतांना कत्ल केलं गेलं आणि त्यांची संपत्ती लुटून नेली गेली. इतिहास गवाह आहे असं जे आपण म्हणतो ना, अरे पण काय नक्की त्या वाक्याचा काय अर्थ आहे? मग इतिहासाकडनं काही शिकायचंच नाहीये का? मग इतिहासात नक्की काय घडलंय? इतिहासामध्ये अनेक राजे लोकांमध्ये एकी का होत नव्हती आणि मग त्याचा फायदा परकीय लोक येऊन आक्रमण करू लागले आणि या भारत देशाला लुटायला सुरुवात झाली. हे तरी माहिती आहे ना का हेही सोयीस्करपणे विसरायचं असं ठरवलंय तुम्ही? म्हणजे हा देश वाचवायचाच नाही आणि मग आपली सुबत्ता असेल तर आपण या देशातून निघून जायचं असे काही विचार तुमच्या मनात असतील तर तुमच्यासारखा डरपोक फक्त तुम्हीच असं मी निक्षून सांगेन. काय आहे, काय सांगतोय इतिहास आपल्याला? अरे लाखोच्या सैन्याच्या सोबत हा मोहम्मद घौरी या भारतात घुसला. काय त्या पृथ्वीराज चव्हाण या एकट्या राजाला वाईट वाटलं? काय या आक्रमणाचा तोटा फक्त पृथ्वीराज चव्हाण यांनाच होणार होता? अरे तो निडर राजा या मोहम्मद घौरीच्या लाखोच्या संख्येपुढे हजारोच्या सैन्याने घेऊन मस्त लढला. अकबर बादशाह त्यांनी सुद्धा आक्रमण केलं. अरे नंदनवन होतं हे हिंदुस्थान, म्हणजे एक नंदनवन होतं, सुजलाम सुफलाम होतं. त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटायचं चला इथं जावं, इथं राज्य करावं आणि इथल्या लोकांना लुटावं, इथल्या लोकांना गुलाम बनवावं, इथल्या लोकांना धर्मांध सगळे आहेत त्यांना आपल्या धर्मात खेचावं. कोणालाही इथं धर्माबद्दल जागरूकता नाहीये. सहज ही माणसं, डरपोक माणसं ही आपल्या धर्मात येतील या आशेवर या भारत देशावर, या हिंदुस्थानवर आक्रमण केले गेले. अकबर बादशाह फक्त महाराणा प्रताप त्यांच्याशी झुंजले. निडर छाती घेऊन त्यांनी या अकबर बादशाहशी झुंज दिली. मग त्यावेळेस इतर राजे लोक काय झोपले होते? अहो एकी नव्हती. इतर राजे लोकांकडे भरपूर सुबत्ता होती, भरपूर सैन्य होतं, भरपूर संपत्ती होती. म्हणेल तेवढे दिवस युद्ध खेळून या आक्रमणांना परतवून लावण्याची ताकद आपल्या एकीमध्ये होती. पण कुठलाच राजा महाराणा प्रतापच्या बरोबर आला नाही आणि पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा त्यावेळेच्या कुठल्याही राजाने साथ दिली नाही. इतिहास गवाह आहे. एकी नाहीये, एकी नव्हती आणि आजही नाहीये, उद्याही नसेल असं चिन्ह निर्माण झालंय. अस्तित्वाला धोका पोचलाय तरीही लोक जागे होत नाहीत. ही शोकांतिका आपल्या हिंदुस्थानची आहे, आपल्या या भारत देशाची आहे. आणि जो एक व्यक्ती तुम्हाला जागं करायला आला आहे ना, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही लाथा मारायला तयार आहात. शोकांतिका आहे, शोकांतिका आहे. अरे नाठाळ कंपनी सगळी एक होतीये आणि जो देश वाचवू इच्छितो, जो हिंदुस्थानची अस्मिता टिकवू इच्छितो, हजारो वर्षाचं वैभव या हिंदुस्थानला पुन्हा मिळवून देण्यासाठी धडपडू इच्छितो, त्यालाच तुम्ही लाथा मारताय, त्याला कोसताय, त्याला वाईट म्हणताय, त्याच्या प्रामाणिकपणावर शंका घेताय. लाज, लाज हा शब्द सुद्धा अरे लाजेल तुमच्या अशा वागण्याने. महाराष्ट्रात आक्रमण झालं, मुघलांचं आक्रमण झालं, औरंगजेबाला पूर्ण महाराष्ट्र जिंकायचं आहे त्याला असं स्वप्न घेऊन तो आला, लाखोच्या संख्येने आला. काय मग फक्त जिजाऊचा शिवबा ह्याला एकट्याला यातना झाल्या?
त्याने एकट्याने महाराष्ट्र वाचवायचा? या महाराष्ट्राच्या आसपास लगतच्या राज्यामध्ये काही कोणी राजे लोक नव्हते काय? छत्रपती संभाजी राजे यांनी एकट्याने तुकडे तुकडे करून घेतले या आपल्या धर्मासाठी. धर्मवीर संभाजी, अभिमानाने आपण बोलतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. अरे पण हे अभिमानाने बोलताना आजच्या परिस्थितीला बदलण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र काय येत नाहीत? तुम्ही आम्ही आजही जातीपातीच्या ह्याच्यावरनं एकमेकांमध्ये लाथाळ्या करतोय आणि त्यामुळं हा भारत देश मातीत जाऊ शकतो याची जाणीव का होत नाही आपल्याला? छत्रपती शिवबा या औरंगजेबाशी लढला. छत्रपती शिवबाचा तो संभाजी, छत्रपती संभाजी महाराज, अरे देहाचे तुकडे तुकडे, अरे यातना हीच यातना, यातना सुद्धा लाजेल इतक्या यातना सहन केल्या या एका व्यक्तीने आपल्या या हिंदू धर्मासाठी. निदान याची तरी थोडी लाज, चाड, लज्जा बाळगा. जो आपल्या हिंदुस्थानला वाचवण्यासाठी धडपडतोय त्याच्या पाठीमागे उभं राहा, खंबीरपणे उभं राहा. त्याला निक्षून सांगा की आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही अपेक्षा नाही त्याची. निस्वार्थ मनाने सेवा देतो तो. दिवसभरातले 16 ते 18 तास राबतोय तो गेली 10 वर्ष आणि आज 11वं वर्ष सुरू झालंय. पण तुम्ही आम्ही पृथ्वीराज चव्हाण लढले, त्यांच्यासाठी लढले. महाराणा प्रताप नाही, काही कामधंदा नव्हता त्यांना म्हणून त्यांनी अकबर बादशाहशी लढाई केली. बाजीराव पेशवे लढले, 41 लढाया जिंकले, नाही त्याला उद्योग नव्हता बाजीरावला. छत्रपती शिवाजी महाराज नाही, काही काम नव्हतं म्हणून त्यांनी औरंगजेबाशी लुटुपुटूचं युद्ध खेळलं. काय अशा विचारांनी तुम्ही जगणार आहात? असं म्हणत तुम्ही या थोर पुरुषांचा, थोर योद्ध्यांचा अपमान करणार आहात, या देशाच्या मातीचा अपमान करणार आहात? अजूनही तुम्ही जागे होणार नाहीत? कुठपर्यंत चालणार आहे? थोडे जागे व्हा, थोडे जागे व्हा. इतिहास माहीत नसेल तर इतिहास माहीत करून घ्या. जे आज मुसलमान आहेत ना भारतातले, हे एकेकाळचे डरपोक हिंदू होते. आणि जे आजचे डरपोक हिंदू आहेत ना, त्या सगळ्या डरपोक हिंदूंना मी इशारा देतोय, तुम्ही उद्याचे मुसलमान आहात. भारताचा पुन्हा इतिहास तोच लिहिण्यास तुम्ही कारणीभूत ठरणार आहात. आणि हे जर व्हायचं नसेल ना तर तुम्हा आम्हाला एकत्र यावं लागेल. जे हाल छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, बाजीराव पेशवे, जे हाल यांनी धर्मासाठी सोसले आहेत, त्यांनी सोसलेले हाल जे आहेत ना, त्यांनी घेतलेल्या कष्टाचा अपमान करण्याचा अधिकार आणि तुमची लायकी शून्य आहे त्यांच्यासमोर. नुसतंच त्यांच्या पुतळ्यांना हार घालणं आणि नुसत्याच त्यांच्या तस्वीरींना हार घालत जगणं म्हणजे तुम्ही हिंदुस्थान वाचवलं असं होऊ शकत नाही. तुम्हाला आता स्वबळावर एकत्र येऊन स्वतःचं अस्तित्व जे नामशेष होणार आहे, जे त्या रेषेपर्यंत येऊन ठेपलंय, तुम्हाला अस्तित्व संपण्याची तुमच्या दरवाजावर दस्तक दिलेली आहे, दरवाजावर थाप पडलेली आहे. आणि तरीही जर तुम्ही डोळे मिटून पडणार असाल तर तुमचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही, हेच मी सूचित करतोय. कलकत्त्यामध्ये पहा तुम्ही, अमिताभ बच्चनचे जुने चित्रपट पहा. दुर्गा पूजेच्या वेळची गाणी अंतर्भूत केली होती त्या चित्रपटांमध्ये. आज दुर्गा पूजा मागे पडत चालली आहे आणि मोहरम या सणाला महत्त्व प्राप्त झालंय. ईश्वर अल्लाह तेरो नाम, अरे फक्त आपण ठेका घेतलाय, फक्त आपण ठेका घेतलाय की एकीने आपण राहू. आणि त्यांच्या प्रार्थनास्थळात वेगळंच चालू असतं, त्यांच्या मदरशामध्ये वेगळंच शिकवलं जातं. कधी बंद होणार या गोष्टी? कधी ते बोलणार नाहीयेत की आपल्याला एक राहिलं पाहिजे? किती लोक बोलत आहेत ते एक? बिलकुल बोलत नाहीयेत. फक्त अल्लाह हा एकच रसूल आहे. इबादत करण्यासारखं, प्रार्थना करण्यासारखं फक्त अल्लाच आहे. बाकी कुठेही जगात कुठलाही देव नाही. हे शिकवलं जातं, हे घडवलं जातं. अशी माणसं, अशी पिढी घडवली जाते आणि तुम्ही झोपून राहताय. अरे नका अपमान करू, नका अपमान करू त्या जिजाऊनी घडवलेल्या शिवाचा. अरे नका अपमान करू त्या चिंधड्या करून घेतलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. अरे नका अपमान करू त्या पृथ्वीराज चव्हाणांचा. नका अपमान करू त्या महाराणा प्रतापाचा. अरे शहरा त्यांचे पुतळे आहेत ना, त्या पुतळ्यांसमोर एकदा उभं राहून पापण्या मिटून एक प्रतिज्ञा करा की हा हिंदुस्थान माझा आहे, हा हिंदुस्थान मला वाचवायचा आहे. या हिंदुस्थानातल्या हिंदूचं अस्तित्व जर कोणी संपवू इच्छित असेल तर त्याला संपवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
माझ्या रक्तात सुद्धा एक संभाजी वाहू दे, माझ्या रक्तातनं सुद्धा एक बाजीराव पेशवा वाहू दे, माझ्या रक्तात सुद्धा शिवाचं बळ येऊ दे, माझ्या रक्तात सुद्धा पृथ्वीराज चव्हाण सारखी धमक येऊ दे, माझ्या रक्तात सुद्धा महाराणा प्रतापचं शौर्य येऊ दे. अशी एकदा पापण्या भेटून त्या प्रत्येक पुतळ्याच्या समोर प्रार्थना करा आणि देश वाचवण्यासाठी कटिबद्ध राहा. फक्त शाळांमधनं प्रार्थना म्हणून भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणून भागणार नाही. जो खरी बंधुता नाही जाणत त्याला वटणीवर आणण्यासाठी तुम्हा आम्हाला कष्ट केलेच पाहिजेत. तुम्हा आम्हाला एकी दाखवली पाहिजे. जय हिंद, जय भारत.